सायंकाळचे 7 वाजले होते. बाहेर नुकताच पाऊस थांबला होता. हवेत थोडा गारवा होता आणि घरात एकटेपणा. मी फोन हातात घेऊन बसले होते, पण काहीही बघावंसं वाटत नव्हतं. कधी-कधी असं होतं ना, सगळं काही असतं, पण तरीही काहीतरी मिसिंग वाटतं. त्या मूडमध्ये मी अचानक पिझ्झा ऑर्डर केला. साधारण 20 मिनिटांनी बेल वाजली. टिंग टॉंग. मी दरवाजा उघडला. समोर एक डिलिव्हरी बॉय उभा होता. ओले केस, कपाळावर थेंब, थोडासा दमलेला, पण चेहऱ्यावर एक शांत स्माईल. "मॅम, युअर ऑर्डर." तो हलक्या आवाजात म्हणाला. मी पिझ्झा घेताना त्याच्याकडे पाहिलं. काहीतरी वेगळं होतं त्याच्या नजरेत. तो फक्त डिलिव्हरी देऊन जाणारा नव्हता. जणू काही तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. "थँक यू," मी हसून म्हणाले. तो थोडा थांबला. "वेलकम, टेक केअर," आणि निघून गेला. पण का कुणास ठाऊक, तो गेल्यावरही माझं लक्ष दरवाजाकडेच होतं. त्या दिवसानंतर मी नकळतच त्याच दुकानातूनच ऑर्डर करायला लागले. पहिल्यांदा कोइन्सिडन्स वाटलं, पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तोच येऊ लागला. आता आमच्यात थोडं बोलणं व्हायला लागलं. आज पाऊस नाही, आज ट्रॅफिक खूप होता. अशा छोट्या-छोट्या गोष्टी. पण त्या छोट्या बोलण्यात एक वेगळीच वॉर्मथ होती. हळूहळू एक दिवस मी मज्जेत विचारलं, "तू नेहमीच माझीच डिलिव्हरी घेऊन येतोस का?" तो हसला. "तुमचा एरिया माझ्याकडेच आहे." पण त्याच्या स्माईलमध्ये काहीतरी लपलेलं होतं. जणू आन्सर पूर्ण नव्हतं. एक दिवस मी दरवाजा उघडला, पण आज काहीतरी वेगळंच होतं. तो थोडा नर्वस दिसत होता. "एव्हरीथिंग ओके?" मी विचारलं. तो काही सेकंद शांत राहिला. "हो, पण पण?" तो हलकासा हसला. "काही नाही." पण मला जाणवलं, आज काहीतरी बदललं आहे. काही दिवसांनी मी मार्केटमध्ये शॉपिंग करत होते. गर्दी, आवाज, लोकांची लगबग. अचानक मागून आवाज आला, "मॅम." मी मागे वळून पाहिलं, तर तो होता. पण आज युनिफॉर्ममध्ये नव्हता. सिंपल शर्ट, जीन्स आणि एक कॉन्फिडंट लुक. तो वेगळाच दिसत होता. "तू इथे?" मी हसून विचारलं. "हो, आज ऑफ आहे." तो माझ्यासोबत चालायला लागला. आम्ही मार्केटमध्ये फिरत फिरत होतो. पण पण त्या क्षणी मला बाकी काहीच जाणवत नव्हतं. फक्त तो. आम्ही एका शांत जागी थांबलो. तो अचानक सिरियस झाला. "एक गोष्ट सांगू?" माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. "हं." तो हळूहळू माझ्या जवळ आला. "मी तुला फक्त कस्टमर म्हणून बघत नाही." माझा श्वास अडकला. "मला तू आवडतेस." त्याचा आवाज हलका पण खूप क्लिअर होता. त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. मी काही बोलू शकले नाही. "हे सगळं रॉंग आहे का?" मी हळूच विचारलं. तो हसला. "फीलिंग्स कधी रॉंग नसतात, पण सिच्युएशन." तो थोडा शांत झाला. "मी फक्त डिलिव्हरी बॉय नाही." मी आश्चर्यचकित झाले. "म्हणजे?" तो म्हणाला, "मी माझं शॉप सुरू करतोय. हे काम टेम्पररी आहे आणि मी आता इथून लांब जाणार आहे." त्या दिवशी आम्ही वेगळे झालो. पण त्या नजरा, तो स्पर्श, ती वाइब आजही तशीच आहे. आणि प्रत्येक वेळी बेल वाजते, माझं हृदय अजूनही तसंच धडधडतं. कदाचित तोच असेल म्हणून. पण एक दिवस तो खरंच अचानक गायब झाला आणि जे कळलं ते धक्कादायक होतं. त्या दिवशी मार्केटमध्ये भेट झाल्यानंतर माझ्या आयुष्यात सगळं बदलायला लागलं. तो फक्त पिझ्झा बॉय राहिला नव्हता. तो माझ्या विचारांमध्ये, माझ्या दिवसात आणि नकळत माझ्या हृदयातही जागा घेऊ लागला होता. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा पिझ्झा ऑर्डर केला. मनात एकच एक्साइटमेंट, आज तो येईल. पण दरवाजा उघडला आणि समोर दुसराच डिलिव्हरी बॉय उभा होता. "मॅम, युअर ऑर्डर." माझं मन थोडंसं खट्ट झालं. "तो दुसरा मुलगा नाही आला आज?" मी विचारलं. तो सहज म्हणाला, "तो जॉब सोडून गेला." "काय?" माझ्या तोंडातून आपोआपच निघालं. "हो, कालच त्याचा लास्ट डे होता." तो इतकं बोलून निघून गेला. पण मी तिथेच उभी राहिले. तो काहीही न सांगता गेला. त्या दिवसानंतर मी त्याचा नंबर शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच मिळालं नाही. मार्केटमध्येही गेले,
त्याच ठिकाणी उभी राहिले जिथे आम्ही बोललो होतो. पण तो कुठेच दिसला नाही. रात्री झोप लागत नव्हती. त्याचं हसणं, त्याची नजर, मला तू आवडतेस हे शब्द, सगळं सतत डोक्यात फिरत होतं. मी स्वतःला एकच प्रश्न विचारत होते, तो खरंच गेला की काहीतरी लपवत होता? 1 आठवडा गेला. एके दिवशी मी मॉलमध्ये शॉपिंग करत होते. अचानक गर्दीमध्ये कोणीतरी माझ्या नावाने हाक मारली. मी मागे वळले आणि तो माझ्यासमोर उभा होता. पण आज तो वेगळाच दिसत होता. फॉर्मल कपडे, कॉन्फिडंट पर्सनॅलिटी, जणू काही तोच माणूस नव्हता. "तू?" मी आश्चर्याने विचारलं. तो हलकसा हसला. "मिस केलं ना मला?" "तू काहीही न सांगता का गेलास?" मी थोड्या रागाने विचारलं. तो शांत झाला, कारण मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. "काय?" की मी फक्त डिलिव्हरी बॉय नाही. तो हळूहळू माझ्या जवळ आला. त्या दिवशी मी जे बोललो ते सिरियस होतं. माझं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडायला लागलं. "मला तू खरंच आवडतेस." मी काही सेकंद काहीच बोलले नाही. सगळं डोक्यात फिरत होतं. तो त्याचं अचानक जाणं, पुन्हा येणं, आता मी विचारलं. तो हसला. "आता मी तुला चूज करायला सांगतोय." त्या क्षणी मला सगळं क्लिअर झालं. तो फक्त एक रँडम मुलगा नव्हता. तो माझ्या आयुष्यातला एक इम्पॉर्टंट चॅप्टर होता. मी हलकंसं हसले आणि त्याच्याजवळ गेले. त्या दिवशी मला समजलं की कधी-कधी लव्ह अनएक्सेप्टेड ठिकाणाहून येतं आणि जर ते खरं असेल तर ते परत येतच येतं.